बघा, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल. तर आज आम्ही फुलं कशासाठी आणतोय. तर बघा, ही गोंड्याची फुलं आहेत. ही गोंड्याची फुलं मस्त छान. इथं पिवळा गोंडा, ह्याला म्हणजे पिवळा गोंडाच म्हणतात, बाकी काही म्हणत नाही. आणि ही शेवंती आहे. पण आता बाजारामध्ये ऊन नसल्यामुळे फुलं अशी खूप काळी निघतात ते, आणि त्याच्यामध्ये आज सुकलेली पण निघतात ते. इथे तुम्हाला दिसू शकतात ते. आणि दिसतं ते का, इतकी सुकलेली फुलं भेटतात आम्हाला. मग त्याच्यामुळं ना आम्हाला इतका त्रास व्हायला लागला आहे. फुलं आम्हाला ही 150-200 रुपये किलोने भेटतात. आता ही 150 रुपये किलोने आणल्यानंतर आपण पावशेर कशी विकायची, हा मेन प्रश्न असतो. मग त्याच्यामुळे नाही आता फुलांची क्वांटिटी खूप कमी आहे, तुम्ही बघू शकता. कारण की एवढा महाग आम्हाला पण परवडत नाही. एका टायमाला गेलं की 2-2 हजार रुपयाचा माल आणणं परवडणार नाही. मग त्याच्यासाठी थोडी क्वांटिटीमध्ये आणतो. पैसे पण आपल्याला लागतात, कारण की जेवढे पैसे असतात तेवढे निघले पण पाहिजे. इथं पण हा गोंड आहे. हा बघा, क्वालिटी अशी दिसते फोनमध्ये, पण खरं म्हणलं ना काहीच चांगली नाही. कारण की हार बनवताना इतका प्रॉब्लेम येतो, लय प्रॉब्लेम येतो. मग कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्याला कळलं की आम्ही फुलं कशासाठी आणतात. पण आज सांगते, ही फुलं आम्ही आणतो हार बनवण्यासाठी. तर हार बघा कोण बनवते, हे माझे मिस्टर बनवतात आज हार. आज हे लवकर आले ते, आज हे लवकर आल्यामुळं हार बनवायला लागलेत आहे. आणि असे मस्त मस्त हार बनवू लागतात आम्हाला. म्हणजे ते पण बनवतात, मी पण बनवते, माझी मम्मी पण बनवते, पप्पा पण बनवतात. म्हणजे आम्हाला कोणाला पण टाईम भेटला की आम्ही पटकन बनवून घेतो हार. मग ह्याच्यामध्ये असे फुलं खूप निवडायला लागतात. आणले ना दुपारी, इतके निवडून सगळे ठेवायला लागतात त्याच्यामध्ये. कारण की मग एक जरी फुल खराब निघलं, बाकीची फुलं अशी भुरा लागल्यावर खराब होऊन जातात ना. मग ते सगळं साफ करायला, सगळं फेकून, सगळा माल वेस्टमध्ये जातो. मग त्यासाठी एक फुल चांगलं काढायचं आणि बाकीचे सगळे खराब फेकून. म्हणजे आपण 200 रुपयाने जरी गोंडा घेतला तरी पण खूप खराब निघतो. म्हणजे जाऊन द्या आता, त्याच्यावरच टॉपिक नाही करू शकत आहे. इथं असे बघा, हे दोघं जण काय बघते. कुठं चाललाय तू? कुठं दावा कुठं? हा, आता ह्याला बोलायला लागलाय ना, तर असं काय पण बोलत राहतो. काय चाललंय बाळा तुझं, बाहेर जाऊ नको. बघा, आता मला पण हार करायला लागला ते, कारण की उशीर व्हायला लागला. स्वयंपाक पण करायचा, पटकन हार झाले की मग टेन्शन नाही राहत. असं आम्ही दोघं जण पटापट मिळून करतो. तर पोरं पण खेळतात. हां, मम्मी सकाळी पप्पा येईल मध्ये. मला पण आता हार करायला लागले, कारण की आता खूप उशीर होईल हार करता करता. हे सगळे एकटेच कसे करणार, म्हणून मला पण हार करायचे ते. आणि आता जास्त हारांची ऑर्डर पण आली आहे, कारण की 4-5 जणांनी एक्स्ट्रा हार मागितले ते. तसे पण आता वटपौर्णिमा आलीच आहे, त्यासाठी पण तयारी हळूहळू करायची. पण चालू आहे आता. घरात बसून काय करणार मी घरात तर बसून एकटे असते ना, तर मला दिवसभर हे काम असतं. सगळ्याला असं वाटतं घरात बसून ही एकटीच काय करते, मला माझा दिवस पुरत नाही. हा माझं पिल्लू काय करतं. पिल्लू कसं बसलाय तू? कसं बसलाय? तू चहा पिला का? छान होता चहा. हा ना, नाही छान. फुलं एवढी खराब येतात ना, हार बनायला इतका त्रास होऊन जातो ना. आता पण काय सांगणार माणसांना. आणि लोक फुलं विकत घेतात कशी, 5 रुपयाची द्या. आता 2000 रुपयाची फुलं आणल्यानंतर 5 रुपयाची मागतात, आपण द्यायची किती, हाच प्रश्न मेन पडलेला असतो. मग त्याच्यामुळं माझी मम्मी पण वैतागली, कारण की ती हार बनवताना, माझी मम्मी ना हे हार डोकं घेऊन विकते. सकाळी 7 वाजता जाते, ती मोठी पाटी घेऊन, मोठी पाटी घेते डोक्यावर, आणि असे घरोघरी हार विकायला जाते. सगळीकडे हार विकून ते 11-12 वाजता घरी येते. त्याच्यामध्ये हे असे छडीचे हार, असे छडीचे हार, अजून गोंड्यांचे हार, म्हणजे मोठ्या फुलांचे हार असतात ना, ते अजून बनवायचे बाकी आहेत. आणि मोठे हार पण असतात, कारण की शनिवारचे लोक मोठे हार पण घेतात, गुरुवारचे घेतात, आणि शुक्रवारचे. त्या दिवशी मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतं मला, आणि ज्याने कोणी माझा पहिला व्हिडिओ जाऊन नसेल बघितलं तर नक्कीच बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की मी वेणी बनवते ना,
ती वेणी सुद्धा हेच मम्मीसाठी, मम्मीची ऑर्डर असती, मग मला पटकन बनवून द्यायला लागते. आणि ती वेणी पण मी कोणाकडनं शिकले तुम्हाला नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगन. चहा पिणार का तुम्ही लोक? हो छान छान. 4-5 बनव चहा बनवा. तुला काय चहा सांगते? बिस्किट इथे चहा पण मस्त माझा उकळला आहे, त्यांना मस्त चहा देते. जाऊ ना. चहा टाका. ताटा नाही. ओ धरा, चहा झालेला आहे. मम्मी धर. घ्या चहा पटपट पिऊन. आता मोठा हार झाला का? झाले का सगळे हारात? झाले सगळे हार झाले. बघा आता हे भरून ठेवायला लागलं सगळे हार. आता सगळा पसारा उचलायचा. हे गोंड्यांचे हार ह्याला म्हणतात. हे अशी ही टोकरी छोटी आहे, ह्यापेक्षा मोठी टोकरी. मग ती दाखव का जरा मोठी टोकरी. बघा ही मोठी टोकरी घेऊन जायला लागते डोक्यावर. हार असे म्हणजे जास्त अजून भरायचं आहे, कारण की आता उन्हामुळं बाहेर ठेवत नाही आम्ही, हार आतमध्ये ठेवतो. आणि ही अजून भरायच्या ते. आणि आता थोडेसे गेलेत, ऑर्डरचे हार थोडे गेलेले आहेत. आणि इथं ह्याला बनवून दिलेलं आहे मी आता संध्याकाळचा नाश्ता. आम्हाला चहा सांगते रोज काय ना काय खायला लागतं. छान झाले का? त्याला मी असं चपातीचं जरा असं पिझ्झा टाईप बनवून दिला. हा सारखा म्हणतो पिझ्झा, मग त्याला नको म्हणून. कसा वाटला आजचा ब्लॉग तुम्हाला नक्की सांगा कमेंट करून. आणि जर तुम्हाला असेच माझे व्हिडिओ बघायचे असतील तर मला सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा, लाईक करा, शेअर करा. माझ्या मम्मीला शेअर करा. बाय.